सीजेपीने काढलेल्या मोर्चावेळी आंदोलकांवरती पॅलेट गनने गोळ्या झाडल्या। 7 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 5 गोळ्या लागल्या। सीआरपीएफचा अहवाल समोर आलाय। पॅलेट गनने गोळ्या झाडल्या, 5 गोळ्या लागल्या। सीआरपीएफचा हा अहवाल आता समोर आला असल्याचं आपण पाहतोय। तर सीजेपीच्या मोर्चावेळी आंदोलकांवरती पॅलेट गनने गोळ्या झाडल्या, 7 गोळ्या झाडलेल्या होत्या, त्यापैकी 5 गोळ्या लागलेल्या आहेत असा अहवाल हा समोर आलेला आहे। पॅलेट गनचे छर्रे लागल्यानं 3 आंदोलक जखमी झाले असं या अहवालात म्हटलंय। सीजेपीने 20 जुलै रोजी संसदेवरती मोर्चा काढलेला होता, त्यावेळेस लाठीचार्ज आणि गोळीबारही झाला। सीआरपीएफच्या अहवालानुसार आरएएफच्या जवानानं पॅलेट गनमधून सीजेपीच्या आंदोलकांवर 7 गोळ्या चालवल्या होत्या। या 7 गोळ्यांपैकी 5 आंदोलकांना लागलेल्या आहेत। आंदोलनाला हिंसक वळण लागलं, त्यानंतर 7 राऊंड फायर करण्यात आले। राहुल गांधींनी पॅलेट गनचा वापर आंदोलकांवर केल्याचा आरोप केला होता। पॅलेट गनच्या गोळ्या लागल्या, त्यामुळे 3 आंदोलक जखमी झालेले आहेत। आंदोलकांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला आणि दगडफेक केली, ज्यानंतर पॅलेट गनचा वापर झाला। आंदोलन आता संपलं। आंदोलक जे आहेत ते माघारी गेले आणि त्यामुळे या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करणार आहोत असं सीआरपीएफच्या महासंचालकांनी सांगितलं आहे।